नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये कधी ना कधी अशी एक वेळ येते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सतत टोमणे मारत राहते, आपल्या कामात चुका काढते किंवा चार चौघात आपला अपमान करते. अशा वेळेस आपल्याला खूप राग येतो, चिडचिड होते आणि असं वाटतं की आत्ताच्या आत्ता त्या व्यक्तीला सडेतोड उत्तर द्यावं. पण मानसशास्त्र असं सांगतं की रागाने दिलेली प्रतिक्रिया समोरच्याला अधिक शक्तिशाली बनवते. समोरच्याला धडा शिकवण्याचा खरा मार्ग आरडाओरडा करण्यात नाही, तर तुमच्या शांततेत, तुमच्या प्रगतीत, तुम्ही घेतलेल्या मेहनतीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तुमचा अपमान करणाऱ्यांना किंवा तुम्हाला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून तुम्ही कसं उत्तर देऊ शकता. लक्षात घ्या, अनेकदा लोक तुम्हाला मुद्दाम डिवचतात कारण त्यांना तुमची रिॲक्शन हवी असते. तुमच्या रिॲक्शननी म्हणजेच तुम्ही रागावलात किंवा ओरडलात, तुमचा स्वतःवरचा ताबा गेला की त्यांना मजा येते. तुमची एनर्जी या नको असलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही घालवली, तुम्ही तुमच्या ध्येयावरून विचलित होता आणि त्यांना हीच गोष्ट हवी असते. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या या अपमानाकडे किंवा टोमण्यांकडे दुर्लक्ष करता, एक छोटंसं स्मितहास्य देता आणि शांतपणे त्यांच्याकडे बघता, तेव्हा ती व्यक्ती गोंधळून जाते. मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण प्रतिक्रिया देत नाही तेव्हा समोरच्या व्यक्तीचा मानसिक ताबा सुटतो. त्यांना काय करावं हे कळत नाही आणि त्यांना मजाही येत नाही. तुमची ही शांतता त्यांना सांगते की तुझ्या बोलण्याने माझ्या मनावर काहीही परिणाम होत नाही किंवा तुझ्या बोलण्याची माझ्या दृष्टीने काडी मात्र किंमत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की यश हाच सर्वात मोठा बदला आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांना तुमचं यश हेच उत्तम उत्तर असतं. लक्षात घ्या, या लोकांना तुमच्या क्षमता माहिती असतात. त्यांना माहित असतं की तुम्हाला यश मिळणार आहे, त्यामुळे तुमची प्रगती होणार हे माहित असल्यामुळेच आणि त्यांना ते बघवलं जाणार नाही म्हणून ते तुमच्या क्षमतेवर शंका घेतल्यासारखं दाखवतात. पण आपल्याला जर आपलं ध्येय माहित असेल आणि आपल्याला आपली भरारी उंचच घ्यायची असेल तर या छोट्या लोकांच्या छोट्या गोष्टींमध्ये अडकण्यात काहीच अर्थ नसतो. तुमची संपूर्ण ऊर्जा तुमच्या ध्येयावर लावा. तुमचं यश जेव्हा जगासमोर येईल ना, तेव्हा तुम्हाला कमी लेखणाऱ्यांच्या नजरा आपोआपच खाली झुकतील. तिसरा मुद्दा आहे स्वतःची किंमत स्वतः ओळखा. समोरची व्यक्ती तुम्हाला तेव्हाच कमी लेखू शकते किंवा दुखवू शकते जेव्हा तुम्ही त्यांच्या शब्दांना महत्त्व देता. तुम्हाला जर स्वतःला माहित आहे की तुम्ही काय आहात, तुमची किंमत काय आहे, तर दुसऱ्यांच्या शब्दामुळे तुम्ही दुखावले जाऊ शकत नाही. तुम्ही तेव्हाच दुखावले जाऊ शकता जेव्हा तुम्ही त्यांना ती परवानगी देता. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही व्यक्ती तुम्हाला कमी लेखू शकत नाही. तुम्ही स्वतःला विचारा की ज्या व्यक्तीची स्वतःची काही लायकी नाही, ज्या व्यक्तीने स्वतः आयुष्यामध्ये काहीही यश मिळवलेलं नाही, अशा व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मला गरज काय? जेव्हा तुम्हाला तुमची किंमत ठामपणे माहित असते ना, तेव्हा लोकांच्या टीकेचं वजन आपोआपच कमी होतं. नंबर 4, ग्रे रॉक पद्धतीचा वापर करा. जर अशा लोकांना तुम्हाला रोजच भेटावं लागत असेल, तुम्हाला त्यांना अवॉइड करता येणार नसेल, तर ग्रे रॉक या पद्धतीचा वापर करा. ज्याप्रमाणे रस्त्यावर पडलेला एखादा साधा राखाडी रंगाच्या दगडाकडे कोणाचंही लक्ष जात नाही कारण तो बोरिंग असतो, कंटाळवाणा असतो, तसेच तुम्हीही या लोकांसाठी कंटाळवाणे बना. त्यांना लांब उत्तरं देऊ नका. त्यांनी वाद घालायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना फक्त हो ठीक आहे, बघूया अशा मोजक्या शब्दात संवाद संपवून टाका. जेव्हा त्यांना तुमच्याकडून कोणताही ड्रामा किंवा इमोशन मिळणार नाही तेव्हा ते तुम्हाला त्रास देणं सोडून देतील. ते बोर होतील आणि ते तुमच्यापासून दूर जातील. नंबर 5, तुमच्या कृतीतून उत्तर द्या, शब्दातून नाही. जर कोणी तुमच्या क्षमतेवर हसत असेल किंवा तुमची स्वप्न खूप मोठी आहेत आणि तुझ्यात ती क्षमता नाही किंवा तुझी ती लायकी नाही असं तुम्हाला सांगत असतील तर त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ घालवू नका. त्याऐवजी त्यांचे तेच शब्द, तोच अपमान तुमच्यासाठी इंधनासारखं वापरा आणि तुमच्या कामावरती जास्तीत जास्त मेहनत घ्या. शब्दांनी दिलेली उत्तरं लोक विसरतात, पण जेव्हा तुम्ही कृतीतून तुमची लायकी सिद्ध करता ती जगाच्या लक्षात राहते. नंबर 6, ज्याप्रमाणे आपण शारीरिक आजार टाळण्यासाठी अंतर ठेवतो तसंच नकार
नकारात्मक लोकांपासून किंवा या अपमान करणाऱ्या, तुम्हाला खाली खेचू पाहणाऱ्या लोकांपासून मानसिक अंतर ठेवा. त्यांच्या टॉक्सिक विचारांना तुमच्या मनात प्रवेश करू देऊ नका. तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय, यश किंवा तुम्ही करत असलेली तयारी, प्रगती त्यांच्याबरोबर शेअर करू नका. तुमची मानसिक शांतता हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि जर तुमचं मानसिक आरोग्य नीट असेल तरच तुम्ही यश मिळवू शकता, हे लक्षात घ्या. नंबर 7, बऱ्याचदा ग्रे-रॉक पद्धत वापरूनही किंवा मानसिक डिस्टन्सिंग करून सुद्धा खूप लोक आपला पिच्छा सोडत नाहीत. ते तुमचा अपमान करतच राहतात. तेव्हा चिडण्याऐवजी शांतपणे त्यांना विचारा, तुला नक्की काय म्हणायचं आहे? किंवा असं बोलण्यामागे तुझा हेतू काय आहे? किंवा ते जे बोलतायत ते त्यांना रिपीट करायला सांगा. जेव्हा तुम्ही समोरच्याला त्याचे शब्द स्पष्ट करायला सांगता तेव्हा त्याला स्वतःलाच अवघडल्यासारखं होतं. यामुळे तुम्ही वाद न घालता त्यांना आरसा दाखवू शकता. लोक तुम्हाला कमी का लेखतात? कारण त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा मागे आहात. ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या आरोग्यावर, कौशल्यावर, ज्ञानावर काम करता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व बदलतं. काही महिने तुम्ही स्वतःवर जेव्हा मेहनत करता तेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे जाता तेव्हा तुमचं बदललेलं रूप पाहून ते आपोआपच शांत होतील. जुन्या तत्ववेत्यांनी म्हटलं आहे, जर एखाद्या गाढवाने तुम्हाला लाथ मारली तर तुम्ही त्याला परत लाथ मारता का? नाही ना. मग एखाद्या मूर्ख माणसाने काही म्हटल्यावर त्यावर प्रतिक्रिया देऊन स्वतःची पातळी का खाली पाडायची? काही लोकांकडे दुर्लक्ष करणं हीच त्यांना दिलेली सर्वात मोठी शिक्षा असते. आज जे तुमच्यावर हसतात तेच उद्या तुमचं यश बघून जगाला सांगतील की ही व्यक्ती माझ्या ओळखीची आहे. तुमचं यश हेच त्यांना दिलेलं सर्वात मोठं उत्तर असेल. फ्रेंड्स, लक्षात ठेवा, आयुष्य खूप छोटं आहे. ते अशा लोकांच्या विचारांवर खर्च करू नका ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत नाही. माणूस शब्दांनी नाही, आपल्या दिसण्याने नाही, तर आपल्या कर्तृत्वाने आणि स्वभावाने महान होतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तसं मला नक्की कळवा. स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहा. धन्यवाद.